आई रोज दुसऱ्यांच्या घरची भांडी घासत, लोकांचे कपडे धुत, स्वतः उपाशी राहून मुलांसाठी 2 वेळचं जेवण जमवत होती. शाळेची फी भरण्यासाठी तिने कानातील शेवटचे दागिने विकले. गावातील लोक तिची चेष्टा करत होते की गरिबाचा मुलगा कधीच मोठा होत नाही. पण आईने हार मानली नाही. ती पावसात भिजत, उन्हात जळत दिवसभर काम करत राहिली आणि रात्री थकलेल्या शरीराने मुलाजवळ बसून त्याला अभ्यास करायला सांगायची. मुलगाही आईची कष्ट पाहून रात्रभर रस्त्याच्या दिव्याखाली अभ्यास करायचा. अनेकदा उपाशीपोटी परीक्षा द्यायचा. पण आईला कधी काही सांगायचं नाही. दिवस गेले, वर्ष गेली. संघर्ष संपत नव्हता. पण दोघांनी स्वप्न सोडली नाही. अखेर मुलगा मोठा अधिकारी बनला. त्याच्या सत्कारासाठी हजारो लोक जमले होते. मोठ्या स्टेजवर त्याचं नाव घेताच टाळ्यांचा कडकडाट झाला. पण त्याने माईक हातात घेऊन पहिल्यांदा गर्दीत बसलेल्या आपल्या आईला स्टेजवर बोलावलं. फाटकी साडी, थकलेले डोळे आणि कष्टाने खरखरीत झालेले हात पाहून सगळे शांत झाले. मुलगा आईच्या पायावर पडून रडू लागला आणि म्हणाला, आज माझ्याकडे पैसा, नाव आणि मान सन्मान सगळं आहे. पण हे स्वप्न माझं नव्हतं. हे त्या आईचं स्वप्न होतं, जिने स्वतः उपाशी राहून मला घास भरवला. स्वतःच्या डोळ्यातलं पाणी लपवून मला हसवलं आणि स्वतःचं आयुष्य अंधारात घालवून माझं भविष्य उजळवलं. स्टेजवर मुलगा आईच्या पायावर पडून रडत होता. संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली होती. अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आई थरथरणाऱ्या हातांनी मुलाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, बाळा, आज माझे सगळे कष्ट फेडले गेले. पण त्याच वेळी गर्दीतून एक माणूस पुढे आला. तो मुलाचा वडील होता, ज्याने गरिबीला कंटाळून अनेक वर्षापूर्वी त्यांना सोडून दिलं होतं. त्यांचे डोळे अपराधीपणाने भरले होते. तो रडत म्हणाला, मला माफ कर. मी तुझ्यासोबत नव्हतो. मुलगा काही क्षण शांत राहिला. त्याला लहानपणीचे दिवस आठवत होते, जेव्हा आई उपाशी झोपायची आणि तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडायचा. पण आईने कधीही वडिलांविषयी द्वेष शिकवला नव्हता. मुलगा हळूहळू वडिलांसमोर गेला आणि म्हणाला, तुम्ही आम्हाला सोडलत, पण आईने मला माणूस बनवलं. हे ऐकताच वडील गुडघ्यावर बसून रडू लागले. आईने दोघांचे हात एकत्र ठेवले आणि म्हणाली, घर तुटायला वेळ लागत नाही, पण जोडायला आयुष्य लागतं. त्या दिवशी पहिल्यांदा अनेक वर्षांनी ते तिघे एकत्र रडत होते. पण त्या अश्रूंमध्ये दुःख नव्हतं. एका तुटलेल्या कुटुंबाच्या पुन्हा एकत्र येण्याचा आनंद होता. त्या दिवसानंतर मुलाचं आयुष्य पूर्ण बदललं होतं. मोठा अधिकारी झाल्यावर त्याच्याकडे बंगला, गाडी, पैसा आणि मान सन्मान सगळं आलं. पण आई अजूनही जुन्याच सवयीने पहाटे उठून अंगण झाडायची, देवासमोर दिवा लावायची आणि मुलांसाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवायची. मुलगा अनेकदा म्हणायचा, आई, आता तुला काम करायची गरज नाही. पण आई हसून म्हणायची, काम केलं की मन जिवंत राहतं. बाळा, वडीलही आता त्याच्या सोबत राहत होते. पण त्यांच्या मनात जुन्या चुका सतत टोचत होत्या. एक दिवस गावात मोठा कार्यक्रम ठेवण्यात आला. कारण गावातील लोकांना त्या आईचा सत्कार करायचा होता, जिने गरिबीशी लढून मुलाला मोठं केलं. संपूर्ण गाव सजलं होतं. ज्या लोकांनी कधी तिची चेष्टा केली होती, तेच आज तिच्यासमोर हात जोडून उभे होते. स्टेजवर गावच्या सरपंचांनी तिचा सत्कार केला आणि म्हणाले, ही फक्त एका मुलाची आई नाही, ही संघर्षाची जिवंत मूर्ती आहे. सगळे टाळ्या वाजवत होते, पण आईच्या डोळ्यात अश्रू होते. कारण तिला त्या दिवसाची आठवण येत होती, जेव्हा पावसाच्या रात्री घराच्या छपरातून पाणी गळायचं आणि मुलगा तिच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणायचा, आई, एक दिवस मी तुला राणी बनवेल. कार्यक्रम संपल्यानंतर मुलगा आईला घेऊन शहरात नवीन मोठ्या घरात गेला. घराच्या दरवाजावर
मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, आईचं घर. हे पाहताच आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, माझ्यासारख्या गरीब बाईचं नाव इतक्या मोठ्या घरावर. मुलगा तिचे हात हातात घेत म्हणाला, हे घर माझं नाही आई, तुझ्या त्यागाचं फळ आहे. तेवढ्यात वडील शांतपणे पुढे आले आणि आईसमोर हात जोडून म्हणाले, मी आयुष्यभर चुकलो, पण तू घर, संसार आणि मुलगा सगळं वाचवलंस. आईने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि हलकसं हसत म्हणाली, जुन्या जखमा उघडल्यानंतर वेदना वाढतात. आता फक्त आनंदाने जगूया. त्या रात्री अनेक वर्षांनी ते तिघे एकाच टेबलवर बसून जेवत होते आणि आईच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा समाधानाचं खरंच हसू दिसत होतं. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत.